विजय कुंभार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन खोटे डॉक्युमेंट्स दाखवून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल तर केलेलीच आहे, पण कायदेशीर गुन्हा सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. परत आमच्या नेत्याची बदनामी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी ते विजय कुंभारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे. कुठेही आरटीआयच्या माध्यमातून पारदादा पवार यांनी 2021ला सही केलेलं पत्र अवगत झालेलं नाही किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये त्याची आवक जावक सुद्धा नाही. असं पत्र त्या ठिकाणी दिलं गेलंच नाही. परंतु विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली, फसवणूक केली, खोटी सही पारदादाची वापरून त्या ठिकाणी ते पत्र माध्यमामध्ये दाखवलं. या संदर्भात त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा आम्ही टाकलेलाच आहे. त्यांच्याकडे लवकर त्यांना ते पत्र जाईल. ते पत्राची वाट कदाचित त्यांच्या बॉसची शाबासकी मिळवण्यासाठी आणि स्वतःचा भाव वाढवून घेण्यासाठी करतात की काय, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. महाराष्ट्र सरकारकडून मुंडवा प्रकरणामध्ये एक उच्चस्तरीय समिती त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे. ती समिती त्या ठिकाणी चौकशी चालू आहे आणि चौकशी चालू असताना अंजली दमने असतील किंवा विजय कुंभार असतील, हे जे काही रिचार्जवर चालणारी लोक आहेत, हे जाणीवपूर्वक निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचा उपद्रव्य ते लोक करत आहेत. एखाद्या प्रकरणामध्ये चौकशी चालू असताना तुम्ही काहीतरी करताय किंवा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी कारस्थान करताय. मला वाटतंय त्यांना त्यांच्या बॉसकडनं दिलेलं काम ते पार पाडतायत. त्यांना ना ह्या चौकशीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी, त्याला त्यांच्या रिचार्ज केलेल्या लोकांनी जी जबाबदारी दिली आहे ते प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आणि आपला भाव वाढवून घेण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.